झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. न्यायालयाचे आदेश धाब्यावर, मनपावर आरोप. पाचकंदील मार्केट पुनर्विकासाचा वाद पुन्हा पेटला. पुनर्विकास की मनमानी, व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल. धुळे शहरातील लाल बहादूर शास्त्री पाचकंदील मार्केटच्या पुनर्विकासाचा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही धुळे महानगरपालिकेने निविदा काढली. तसेच व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावून मनपाने न्यायालयाचा उघड अवमान केल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केला. ॲडव्होकेट परदेशी म्हणाले की बॉम्बे उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने जैसे थे म्हणजेच परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले असतानाही मनपाच्या स्थायी समितीने नुकताच 2 फेब्रुवारी रोजी ठराव मंजूर करून निविदा प्रक्रिया राबवली. त्यानंतर 12 फेब्रुवारीला व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. प्रशासनाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट नुसार व्यापाऱ्यांचे लेखी म्हणणे न घेता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता एकतर्फी कारवाई केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. 4,500 रुपयांवरून थेट 1,14,640 रुपयांपर्यंत भाडेवाढ आणि 40 गाळे व 54 ओट्यांबाबत स्पष्ट लेखी हमी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जोपर्यंत उच्च न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत ताबा सोडणार नाही असे सांगतानाच कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. पत्रकार परिषदेला मार्केटमधील अनेक व्यापारी उपस्थित होते. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.